अध्यक्ष महोदय, आज या सभागृहात 2026-27चा अर्थसंकल्प वरील चर्चा करताना मला एका प्रसिद्ध विचाराची आठवण होते। खरा नेता तोच असतो जो जमिनीवर राहून आकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न पाहतो आणि ते स्वप्न सर्वसामान्यांच्या डोळ्यात उतरवितो। अध्यक्ष महोदय, आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व श्रीमती सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री त्यांनी सत्तेला सेवेचे साधन मानले आहे। हे सरकार केवळ घोषणांचे नाही तर कामांचे आहे आणि प्रत्यक्ष कृतीचे सरकार आहे। मुख्यमंत्री महोदयांच्या गतिमान नेतृत्वामुळेच हा महाराष्ट्र प्रगतीचा नवा अध्याय लिहित आहे। अध्यक्ष महोदय, हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे बोलले होते की आम्ही 3 शिफ्ट मध्ये काम करतो। ते म्हणजे दादा सकाळी 6 वाजता सुरुवात करतात, मी दिवसभर काम करतो आणि एकनाथ शिंदे साहेब सायंकाळपासून ते सकाळी 5 वाजेपर्यंत। अध्यक्ष महोदय, अजितदादा म्हणजे महाराष्ट्राच्या अर्थकारणातील शिस्तबद्ध व्यक्तिमत्व। त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली ती भरून काढणे कठीण होते, पण अशा वेळी मुख्यमंत्र्यांनी दादांच्या आर्थिक शिस्तीचा वारसा पुढे नेला आहे। हा अर्थसंकल्प म्हणजे दादांना दिलेली खरी श्रद्धांजली आहे, कारण यामध्ये प्रत्येक गरजू माणसांचा विचार केलेला आहे। दादांनी घालून दिलेल्या कठोर शिस्तीचे पालन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प दिवंगत अजितदादांच्या 11 वेळा अर्थसंकल्प मांडण्याच्या समृद्ध वारशाला आणि त्यांच्या आर्थिक शिस्तीला समर्पित केला। महसूल वाढीच्या वेगाचा दादांचा वारसा जपत 2026-27 साठी 6,16 कोटी महसुली जमा अंदाजित केली आहे। ग्रामीण विकासासाठी तसेच बळकटीकरणाच्या दादांच्या कार्यपद्धतीनुसार यंदा 21,0887 कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे, जी मागील वर्षाच्या तुलनेत 1,07,02 कोटीची अधिक आहे। त्याचबरोबर 2,75,626 कोटीची तरतूद करून त्यात SC 23,150 कोटी आणि ट्रायबलसाठी 21,07,23 कोटी कार्यक्रमासाठी भरीव निधी देऊन दादांच्या सर्वसमावेशक विकासाची दिशा कायम ठेवली आहे। राज्याची इकॉनॉमी $5 ट्रिलियन करण्याचे भव्य ध्येय आणि एकूण 7,69,467 कोटी रुपयांचा अर्थसंकल्पीय हा खर्च दादांनी प्रस्थापित केलेल्या काम करण्याच्या माणसाच्या आणि प्रगत महाराष्ट्राच्या भक्कम पायावरच आधारलेला आहे। महाराष्ट्राचे नेतृत्व सिद्ध करणारी आकडेवारी, कालच मी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल वाचला, त्यातून हे स्पष्ट होते की महाराष्ट्र आजही देशाचे ग्रोथ इंजिन आहे। देशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आजही महाराष्ट्रच आहे। परकीय गुंतवणूक FDI आपण देशाला दिशा देत आहोत। रस्ते, मेट्रो आणि समृद्धी महामार्गाच्या तसेच शक्तीपीठ माध्यमातून आपण पायाभूत सुविधांचे जाळे विणण्यात आघाडीवर आहोत। दरडोई उत्पन्न आणि रोजगार निर्मिती महाराष्ट्र अग्रेसर आहे। इतकेच नाही तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी मध्ये राज्याची स्वतःची भर घालून तो निधी दुप्पट करण्यात महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे। अध्यक्ष महोदय, अशा परिस्थितीत महाराष्ट्र मागे कसा? हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला 2027 पर्यंत 1 ट्रिलियन आणि 2047 पर्यंत विकसित राज्यांच्या पंक्तीत नेऊन ठेवण्याचे सामर्थ्य बाळगतो। अध्यक्ष महोदय, मराठवाडा आणि नांदेडचा कायापालट होणाऱ्या काही गोष्टी याच्यामध्ये घेतलेल्या आहेत। अध्यक्ष महोदय, आजवर मराठवाड्याच्या नशिबी केवळ उपेक्षा आली होती, पण आता मराठवाड्याला हक्काचा न्याय मिळतो। नांदेडचा विकास, नांदेड हे केवळ एक शहर नाही तर ती पवित्र भूमी आहे। इथे 3.5 आपण जे शक्तीपीठ म्हणतो त्याच्यापैकी माहूर हे तीर्थक्षेत्र आहे, नांदेडला गुरुद्वारा आहे आणि या अर्थसंकल्पात नांदेडच्या पायाभूत सुविधांसाठी, रस्त्यांच्या जाळ्यासाठी आणि विशेषतः धार्मिक पर्यटनासाठी भरीव निधीची तरतूद केली आहे। त्याचबरोबर नांदेड जालना समृद्धी लिंक, समृद्धी महामार्गाचा विस्तार करून नांदेडला जोडण्याचे जे काम सुरू आहे त्यामुळे मराठवाड्याच्या विकासाला
हायवे स्पीड मिळणार आहे. फक्त एकच विनंती अध्यक्ष महोदय करू इच्छितो, जालना ते नांदेड समृद्धीला जोडलाच आहे, परंतु तो देगलूर पर्यंत जर गेला तर निश्चितच तेलंगणा हैदराबाद पर्यंत ऑलरेडी रस्ता झालेला आहे. हे सुद्धा आपल्याला समृद्धीला जोडल्यासारखंच फलित मिळणार आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील परवाच 24/3 अधिवेशन चालू झाल्याच्या दुसऱ्या दिवशी एक नियामक मंडळाची बैठक या महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री विखे साहेबांच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे आणि तिथं 7,500 कोटीच्या सहस्त्रकुंड प्रोजेक्टला नियामक मंडळामध्ये मंजुरी सुद्धा मिळालेली आहे. आणि याच्यामुळं आमचा फार मोठा पेनगंगा नदीवरील जलसंपदा म्हणजे बहुउद्देशीय प्रकल्प आहे. 25 मेगावॉट लाईट तर जनरेट होणारच आहे, परंतु 220 दशलक्ष घनमीटर पाणी सिंचना साठून किनवट, माहूर, हातगाव, हिमायतनगर, महागाव, उमरखेड या 5-6 तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात सिंचन होणार आहे. अतिशय चांगले निर्णय आपल्या सरकारने घेतलेले आहे. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री सडक योजनेच्या 3ऱ्या टप्प्यात 23,000 आताच पडळकर साहेबांच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे. राज्यातील 1,000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावाला सिमेंट कॉन्क्रीटनं जोडण्याचा सुद्धा कालच्या अर्थसंकल्पामध्ये निर्णय घेतलेला आहे. अमृतकाल रस्ते विकास योजनेनंतर राज्यात 6,272 किलोमीटर द्रुतगती महामार्ग आणि 14,919 किलोमीटर राज्य व जिल्हा मार्ग विकसित केले जाणार आहे. अध्यक्ष महोदय, 2014 ते 2026 या काळात रस्त्याचे जाळे संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर भारत देशामध्ये केलेले हे आपण माहीतच आहे. विरोधकांना सुद्धा हे मान्य करायलाच लागेल की गेल्या 10 ते 12 वर्षामध्ये जे रस्त्याचे मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रात किंवा भारतात एक प्रकारचं जाळं रस्त्याचं विणलेलं आहे, हे सगळ्यांना मान्यच करायला लागणार आहे. अध्यक्ष महोदय, साहेब कन्क्लूड करा, आता कन्क्लूड करा. शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा मसीहा या सरकारला शेतकऱ्याच्या घामाची किंमत माहित आहे. अध्यक्ष महोदय, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने जी कर्जमाफी योजना सुरू केलेली आहे, काल जी आपण बजेटमध्ये घेतली आहे, सध्याची राज्याची परिस्थिती सर्व सदस्याला अध्यक्ष महोदय माहित आहे. अशा परिस्थितीत सुद्धा जे वचननाम्यात होती ती कर्ज माफी 2 लाख रुपयापर्यंत, मला फक्त आपल्या मार्फत एवढीच विनंती करायची अध्यक्ष महोदय की ही 2 लाख रुपयापर्यंतची योजना एखाद्या शेतकऱ्यावर जर 3 लाख रुपये कर्ज असेल, 1 लाख रुपये त्यांच्याकडून भरून घेतलं तरी चालेल, परंतु 2 लाख रुपये त्याचे माफ झाले पाहिजे. नसता 2 लाख रुपये ज्याच्यावर 3 लाख रुपये आहे आणि 2 लाख रुपये जर त्यांना लाभाचा जर त्यांना फायदा नाही झाला तर ती योजना आपल्या उपयोगी पडणार नाही. अध्यक्ष महोदय, सरसकट 2 लाख रुपये मग त्यांच्यावर किती कर्ज असो, ही योजना अशा पद्धतीनं येणाऱ्या GR मध्ये त्याची संपूर्ण GR मध्ये आलं पाहिजे, एवढीच मी आपल्या मार्फत विनंती करतो. त्याचबरोबर मोफत वीज, अध्यक्ष महोदय, आपण मागच्या ह्या वर्षी सुद्धा तरतूद केलेली आहे की 27,000 ते 28,000 कोटी रुपये दरवर्षी आपण एक 3 HP पासून 7.5 HPच्या याच्यासाठी अनुदान देतो आणि दरवर्षी ही योजना चालूच राहणार आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्यासाठी काही केलं नाही असं हे म्हणणं म्हणजे निव्वळ काहीतरी बोलून जायचं अशाच गोष्टी आहेत. अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर बळीराजा मुख्यमंत्री बळीराजा शेतपांधन रस्ते ह्याच्यासाठी सुद्धा आपल्या नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये अतिशय चांगला निर्णय घेतला. अध्यक्ष महोदय, प्रोत्साहनपर 50,000 रुपये दिले, ह्याच्यासाठी सुद्धा ज्या लोकांनी नियमित कर्ज भरतात त्याच्यासाठी सुद्धा हा अतिशय चांगला निर्णय आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मी एवढीच विनंती करणार आहे की एक ज्यावेळेस हमी भावापेक्षा मालाला कमी भाव भेटते, मार्केट कोसळते, अशा परिस्थितीत एका वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी भावांतरी योजना आणली होती. ती सुद्धा भावांतरी योजना पुढेही चालू ठेवा. ज्यावेळेस मार्केटचे भाव घसरले त्यावेळेस त्याचा डिफरन्स जे आहे ते गव्हर्नमेंट देत असतं. एका वर्षी चण्यासाठी हरभऱ्यासाठी दिली होती ती सुद्धा योजना सतत शेतकऱ्यासाठी चालू ठेवणं योग्य राहील. अध्यक्ष महोदय,
लाडकी बहीण आणि लखपती दिदी. अध्यक्ष ज्योतिताई महोदय, गायकवाड. लाडकी बहीण योजना ही केवळ एक निवडणुकीपुरती नव्हती, तर ती माझ्या भगिनींना स्वावलंबी बनवणारी योजना होती. काही लोक ज्योतिताई. म्हणत होते योजना बंद होईल, पण सीएम साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी ठणकावून सांगितलं होतं की जोपर्यंत तुमचा भाऊ सत्तेवर आहे तोपर्यंत तुमची ओवाळणी थांबणार नाही. अध्यक्ष महोदय, मराठवाड्यातील लाखो भगिनी आज लखपती दिदी होत आहेत. महिलांच्या खात्यात सन्मानाने पैसे जमा होत आहेत. ज्योतिताई हे गायकवाड. पाहून विरोधकाच्या पोटात गोळा आला आहे. महिला सक्षमीकरणावर भर देताना राज्यात आणखी 25 लाख लखपती दिदी तयार करण्याचा ऐतिहासिक संकल्प या अर्थसंकल्पातून सिद्ध झाला आहे. अध्यक्ष महोदय, धोरणात्मक क्रांती आणि तरी मी एवढ्या स्पीडनं बोलायलो की माझ्या त्याच्या अध्यक्ष महोदय, कंक्लूड करा कदम साहेब. धोरणात्मक क्रांती आणि 5 ट्रिलियनचे ध्येय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी राज्याला पॉलिसीचे राज्य बनवले आहे. राज्याची अर्थव्यवस्था सन 2047 पर्यंत $5 ट्रिलियन करण्याचे भव्य ध्येय समोर ठेवून बजेट तयार करण्यात आले आहे. या ध्येयपूर्तीसाठी मुख्यमंत्र्यांनी ज्या नाविन्यपूर्ण धोरणाच्या पॉलिसीचा पाऊस पाडत आहे त्याचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. उद्योग, गुंतवणूक व सेवा धोरण 2025, एव्हीजीसी XR धोरण 2025, अॅनिमेशन, गेमिंग आणि व्हिज्युअल इफेक्ट्स 3, जागतिक क्षमता केंद्र GCC धोरण 2025, बांबू उद्योग धोरण 2025, रत्ने व आभूषणे धोरण 2025, उदयोन्मुख तंत्रज्ञान धोरण, नवीकरणीय ऊर्जा आणि ऊर्जा साठवणूक धोरण 2025 ते 2035, जहाज बांधणी व पुनर्वापर धोरण 2025, तृतीयपंथी कल्याण धोरण, सायबर सुरक्षा, स्टार्टअप व नाविन्यता धोरण 2025. एकच विनंती करायची अध्यक्ष महोदय, मी मागच्या वेळेस सुद्धा औचित्याचा मुद्दा घेतला होता नागपूर अधिवेशनात. शेतकऱ्याच्या दृष्टीनं जसं गुजरातची पॉलिसी ठरली, खजूर 1 ते 5 ते 7 हजार रुपयाला एक रोप पडते. जर आपल्या शेतकऱ्याला खजूर MREGS किंवा ते जीरामजीची आता नवीन योजना आली त्याच्यात जर मोफत शेतकऱ्याला रोप दिले 5 ते 7 हजाराचे हेक्टरी फक्त 90-100 रोप बसतात. ती जर योजना शेतकऱ्यासाठी लागू केली तर अध्यक्ष महोदय नक्कीच शेतकऱ्याच्या दिवसात सुद्धा चांगले दिवस येतील एवढीच आपल्या मार्फत विनंती करतो. मराठवाड्यात नवीन औद्योगिक क्लस्टर MSME उभे राहिल्यामुळे तिथल्या तरुणांना आता रोजगारासाठी बाहेर जाण्याची गरज पडणार नाही. त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, अतिशय आपल्या सरकारची चांगली कामगिरी आहे. मी जास्त वेळ घेत नाही, खूप बोलायचं होतं. सन्माननीय शेवट करा कदम साहेब, शेवट करा आता. नाही राहिले आणखी, परंतु अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या झंझावाती व डिपार्टमेंटल चर्चेत पण घेतलेलं. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली, त्याचबरोबर श्रीमती सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीताई यांच्या नेतृत्वाखाली हा अर्थसंकल्प महाराष्ट्रात जगातील सर्वोत्तम राज्य बनवेल यात शंका नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्योतिताई.